ना शेकरू दिसलेला. काही कॅमेरा अपडेट केला आहे आणि हे काही फोटोज मगाशी क्लिक केलेले आहेत. तर पुन्हा आपल्याला इथे मलबार जायंट स्क्विरल मिळाला आहे. म्हणजे आपला शेकरू मस्त क्लिक मिळाले ते काही. सो हा ऑरेंज हेडेड थ्रश, ह्याचे पण मस्त मस्त क्लिक मिळालेले आहेत. चलो लेट्स वर्कआउट. वर्कआउटसाठी आलो आहे. सुरू करूया वर्कआउट. चलो. तर मागचे 2 दिवस वर्कआउटचे व्हिडिओ टाकता आले नाहीत, पण आम्ही वर्कआउट केलेला आहे. रोज करतो. हां, कधी चुकत असेल तर आम्ही ठरवले की पुशअप आणि एक्स्ट्रा करूया. एक्स्ट्रा किंवा तेवढे तरी बेसिक झालं पाहिजे, जे म्हणजे सूर्यनमस्कार आणि बैठका एवढ्या तरी बेसिक तरी मारल्या पाहिजेत, म्हणजे वर्कआउट झालं. वा, एक सेट कंप्लीट झालेला आहे. त्याला रॅप केलं पाहिजे. मी आता जातो कारण की ओके, अथर्व दमलाय. सो माझं वर्कआउट झालं आहे. बैठका आणि सूर्यनमस्कार माझे कंप्लीट झाले 30-30चे 2-2 सेट. सो आता थोडं काहीतरी अदर थोडं घेईन, इथे वर्कआउट स्टॉप करतो. माझं झालेलं आहे, मी जातो. हल्ली आपल्या स्टुडिओमध्ये येणं जरा कमी झालं आहे. थोडा वेगळा प्लॅन. थोडा हा पण अपडेट आपण व्लॉगमध्ये देऊ, मार्केट अपडेटचा डेली. काहीतरी चेंज किंवा कोणालाही काही इंटरेस्ट असेल किंवा मलाही त्यात काहीतरी ॲड करता येईल. 3, 2, 1, booster ignition. हा एक अपडेट असाच व्हिडिओ आलेला, आर्टिमिस मिशन जे आहे नासाचं ते. सो त्यामध्ये काहीतरी 4 जण ॲस्ट्रॉनॉट आहेत, ते जाणार आहेत. मार्केट बघितलं आजचं तर ओपनिंग जी झालेली सकाळी, म्हणजे निफ्टी 50 बघतोय. निफ्टी 50 सकाळी जी ओपनिंग झाली ती त्याच्यानंतर साधारण 22,700ला ओपनिंग झालेली. त्यानंतर त्याने 650चं जी रेंज आहे, इथे जी रेंज आहे 650 तोडली आणि त्यानंतर ते खाली 570पर्यंत आलं. 22,570 रेंज. त्यानंतर 22,650ला थोडं दिसतंय सपोर्ट घेत आहे असं, आणि त्यानंतर पुन्हा ते इथे 22,780 ह्या रेंजला आलं. त्यानंतर पुन्हा थोडं तिथे थांबून ते डायरेक्टली वर जात गेलं. 22,900 तोडला आणि 22,960च्या आसपास इथे एंड झालेलं आहे, क्लोज झालेलं आहे. तर उद्या बघूया, मार्केटची उद्या एक्सपायरी असेल, उद्याचं पण आपण अपडेट देऊ थोडक्यात. सो थोडासा हा प्रयत्न आहे की जेणेकरून माझं पण रूटीन राहील आणि तुम्ही पण जर ट्रेडिंग वगैरे करत असाल किंवा एखादी नवीन गोष्ट शिकायची असेल तर ही बघू शकता. चार्टचा स्टडी होऊ शकेल, कॅन्डलस्टिक. मी काय एक्सपर्ट नाही आहे, बट फॉर अपग्रेडेशन किंवा थोडं बघूया म्हटलं ट्राय करून. सो उद्या आपण बघूया काय मूव होतं आहे ते पुढे. त्याच्या मार्केटचं प्रेडिक्शन किंवा थोडा विचार केला तर असं पण होऊ शकतं, उद्या मार्केट समजा आपण 22,900 ही लेवल खालची जर पकडली, समजा 22,900 ही लेवल आहे, ही जर पकडली तर त्याच्यानंतर मार्केट आपण 23,000ला जाऊ शकतं. 23,000 करून ते 23,080, त्यानंतर 23,160 आणि 23,250पर्यंत जाऊ शकतं. सो आपण ह्या लेवल्स टाकल्यात आणि उद्या बघूया काय होते ते. सो बघितलं तर आपण यूट्यूबला बघितलं बऱ्याच गोष्टी, तर इस्रायल आणि इराणचं जे वॉर आहे त्याच्याबद्दलच सगळं चालू आहे. इथे काय काय व्हिडिओ आहेत, एनर्जी लॉकडाऊन लागू शकतं आणि काय काय जे एनर्जी लॉकडाऊन, बऱ्याच गोष्टी आहेत. सो बघूया.
तर हा थोडा म्हटलं वेगळं काहीतरी करूया आज काहीतरी. सो वर्कआउट नंतर हे थोडं. तर हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हा डेली व्लॉग करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आपण चॅनलमध्ये ॲड करू. बरेच रिव्ह्यूज जे आहेत जसं ट्रॅव्हलिंग होईल. घरी असल्यामुळे बरंच म्हणजे कंटेंट जे आहे मी मोस्ट ऑफ आपण ट्रॅव्हल व्हिडिओज जे टाकायचो, पण घरी असल्यामुळे ते पॉसिबल होत नाही आहे. सो बाहेर पडू तसं वेगवेगळ्या गोष्टी करू. सो चलो आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.